बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। याच संदर्भात 5 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। अजित पवारांचा ताफा जात असताना काही जणांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि हे काळे झेंडे दाखवणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आपण बघू शकतो अजित पवार यांचा ताफा एका बाजूने जातोय आणि त्यानंतर काही जण अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यासाठी पुढे सरसावले। यापैकी 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, नक्की काय प्रकार घडला पुण्यातला, सविस्तर सांगा। तेजल, खरं तर अजित पवार ह्या आज जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते आणि जुन्नरला ते काल येणार असतानाच कालच्या तारखेला या सगळ्या आंदोलकांनी जे आहे त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की अजित पवारांनी हा दौरा करू नये, कारण का मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून जे ते मराठा आंदोलक म्हणून संघर्ष करतायत, आरक्षणासाठी संघर्ष करतायत आणि त्यांचा भव्य जो आहे तो मोर्चा मुंबईकडे रवाना होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी जुन्नरला येऊ नये अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी केलेली होती। तरी अजित पवारांकडून हा दौरा रद्द झालेला नव्हता, त्यामुळे हे सगळे कमालीचे आक्रमक झालेले होते आणि आज रस्त्यावरती उतरून यांनी जे ते अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेले आहेत। यावेळी काही मराठा समाजातील आंदोलक अतिशय आक्रमकतेने रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळाले। खरं तर अजित पवारांचा हा दौरा नियोजित दौरा होता, पोलिसांनी त्याबद्दलचा फौजफाटा देखील लावलेला होता। तरी देखील आंदोलक जे आहेत ते अहमदनगर कल्याण जो रस्ता आहे, महामार्ग आहे, त्या महामार्गावरती पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये काळे झेंडे अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले, अजित पवारांच्या गाडीला दाखवले आणि बराच काळ जो आहे तो त्या सगळ्या परिसरामध्ये जोरदार अशी घोषणाबाजी या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून केलेली पाहायला मिळते। जी, यावेळेस लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की कुणीही आक्रमकता दाखवू नका, कुणीही असा आक्रमक पवित्रा घेऊ नका, असं आवाहन करून सुद्धा मराठा आंदोलकांनी आज उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला थेट काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडलेला आहे। यामुळे कायदा आणि सुव्यवस्था मराठा आंदोलनामुळे कुठेतरी धोक्यात आल्याचं दिसतंय का? नक्कीच तेजल, खरं तर सगळ्याच ठिकाणी अगदी राज्यभरामध्ये सगळ्याच ठिकाणी पोलीस यंत्रणेनं सतर्कतेचा इशारा याबाबत दिलेला पाहायला मिळतोय। पोलीस यंत्रणा, पोलीस प्रशासन सध्या सतर्कतेने काम करताना रस्त्यावरती उभी राहताना पाहायला मिळते, कारण का ज्या पद्धतीने हे सगळं मराठा समाजाचं आंदोलन सध्या वेगळ्या वळणावरती पाहायला मिळते। आता लोणावळ्याच्या पुढे जवळपास जाण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आगेकूच केलेली आहे। थोड्या वेळामध्ये कदाचित ते वाशीच्या मार्गावरती पोहोचतील, परंतु त्यापूर्वी मराठा समाजाचे आंदोलक जे आहेत ते राज्यभरातील विविध ठिकाणी जे ते सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांना नाकेनऊ आणताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठा समाज आक्रमकतेने सगळी भूमिका मांडते, मराठा आरक्षणासाठी लढा जो त्यांनी उभा केलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना जे काही मोठ्या प्रकारचं समर्थन राज्यभरामध्ये मिळतंय, त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये, इथून पुढच्या काही दिवसांमध्ये देखील अशाच प्रकारे या संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने अशा प्रकारची आंदोलनं, अशा प्रकारचा पवित्रा जो आहे तो हाती घेतला जाईल। जर का सरकारने लवकरात लवकर या समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत किंवा कुठला तरी ठोस पाऊल या सगळ्या बाबत उचलून जरांगेंना जर का मनवलं नाही तर मात्र कमालीची आक्रमक परिस्थितीची आहे ती संपूर्ण राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल। जी, धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।